नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं निकिता शिंदे ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण जाणार आहोत डोंबिवलीच्या मंडे मार्केटमध्ये. स्टेशनचा रस्ता आहे, तिथे मंडे मार्केट भरतं. आमचं स्टेशन जवळ एक काम होतं, तर मग आम्ही त्या कामासाठी जाणार आहोत. म्हटलं मंडे मार्केट आम्ही आतापर्यंत कधी गेलो नव्हतो. बोली आता जातोच आहे, तर आपण ते सुद्धा फिरून बघू काय असतं नक्की, आणि ते सगळं तुमच्यासोबत शेअर करू. चला तर मग आपण जाऊया. स्टेशनचा जो रोड आहे त्याच्या दोन्ही साईडला मंडे मार्केट भरतो. आम्ही जेव्हा चाललेलो रिक्षातून तेव्हा काही स्टॉल्स वगैरे चालू झालेले, काही सेटअप बसवायचं काम चालू होतं. आणि त्यानंतर मग आम्ही सगळ्यात पहिले रिक्षाने गेलो आणि सगळ्यात पहिले आमचं जे काम होतं, जे स्टेशन आम्ही ज्या कामासाठी मेन गेलो होतो ते काम आम्ही पहिले करून घेतलं. आणि त्यानंतर मग म्हटलं आम्ही मार्केट वगैरे एक्सप्लोअर करू. आम्ही मग ते काम केलं. पहिले आम्ही लवकरच गेलो होतो, म्हटलं काम पण करून आपल्याला मार्केट वगैरे एक्सप्लोअर करायचं म्हणून आम्ही लवकरच गेलो होतो. तर आमचं काम लगेच झालं आणि मग आम्ही चाललेलो. स्टेशनचा हा रोड आहे, तिथे काही सेटअप बसवायचं काम चालू होते. इथे गॉगल्स वगैरे, ह्या कुर्ती ज्या पण आहेत 200-300च्या कुर्त्या आहेत. डेली यूजसाठी बेस्ट ऑप्शन आहे. टी शर्ट्स वगैरे त्याचे पण स्टॉल आहे. हा स्कायवॉक जो आहे तो डोंबिवली ईस्टला, स्टेशन टू डोंबिवली ईस्ट कनेक्ट करणारा स्कायवॉक आहे. आणि हे जे कुर्त्या आहेत किंवा हे जे टॉप्स वगैरे आहेत सगळे 200-300 पर्यंत असे मिळतात. क्वालिटी पण असते चांगली, डेली यूजसाठी चांगला ऑप्शन आहे आपल्याकडे. आता आपण एक्झॅक्ट स्टेशनच्या इथे पोचलो आहोत. आणि हे जे पण स्टॉल्स आहेत ते असतात, रोजसुद्धा असतात, काही स्टॉल नसतात. 200-300 रुपयाचे टी शर्ट्स वगैरे आहेत. फॅन्सी आणि ट्रेंडिंग पॅटर्नवाले सुद्धा बरेचसे असतात. आपण त्याच्यातून आपल्या साईजचा आणि आपल्याला आवडेल तसं सिलेक्ट करून घ्यायला लागतो. 200-300 अशी रिजनेबल प्राईज असते. जीन्स किंवा प्लाझोमध्ये सुद्धा व्हरायटी आहे इथे. हे मुलांचे शर्ट्स वगैरे, इथे जीन्सचा स्टॉल आहे. आणि हे आता थंडी चालू आहे तर घरी घालायला चप्पल. आणि हे जे मोबाईल एक्सेसरीजचे खूप सारे स्टॉल्स आहेत स्टेशनला. जर का आपण रोज पण बघत असू तर मग रोजसुद्धा हे दिसणार. मंडे मार्केटला अजून ॲडिशनल असतात मोबाईल एक्सेसरीज, फोनचे कवर वगैरे असतात. आणि पुढे गेल्यानंतर आम्हाला एक सॉफ्ट टॉईजचं हे मिळालं. रिजनेबल प्राईज होती, साईजवर डिपेंड प्राईज अशी होती. पण खूप व्हरायटी आहे यांच्याकडे. आणि खूप व्हरायटी म्हणजे छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत वेगवेगळे, किंवा हँगिंगच्या किंवा कुशन्स वगैरे. फरनुसार, त्याची क्वालिटीनुसार त्यांनी प्राईज वेगवेगळ्या ठेवल्या होत्या. पण रिजनेबलसुद्धा होता आणि छान क्वालिटी पण होती. छान असे सॉफ्ट टॉईज आहेत. जरा पुढे गेल्यानंतर आम्हाला हा गॉगल्सचा स्टॉल दिसला. 100 रुपयाचे गॉगल्स. तर मग आम्ही थोडेफार बघितले, आम्हाला गॉगल्स घ्यायचेच होते. तर मग आम्ही दोघांनी नंतर मग एक गॉगल घेतला स्वतःसाठी. छान वेगवेगळ्या पॅटर्नचे, वेगवेगळ्या टाईपचे गॉगल्स होते, फॅन्सी होते बरेचसे. स्टेशनचा हा पूर्ण रोड जो आहे तिथे वेगवेगळे स्टॉल्स असतात. चप्पल्स, बूट्स किंवा काय 200-300 आपण घेऊ तशा प्राईजमध्ये आपल्याला मिळतील. प्लाझो, टी शर्ट, शॉर्ट्स, सगळ्या प्रकारचे तुम्हाला स्टॉल बघायला मिळतील. डोंबिवली स्टेशनपासूनचा पूर्ण तो एरिया आहे, ते वेगवेगळे स्टॉल रोजसुद्धा असतात. आणि मंडे मार्केट असल्या अजूनच असतात. भाजीपाला वगैरे त्या तर गोष्टी मिळतातच. ह्या एका ठिकाणी तर 10-10 रुपयाचे वाटे लावलेले असतात भाजीचे सुद्धा. आता ह्या ज्या पिशव्या बांधलेल्या आहेत 10-10 रुपयाची एक पिशवी असते, म्हणजे वाटे लावून ठेवले त्यांनी 10-10 रुपयाचे. गाजरचा हलवा वगैरे बनवायचा होता, त्यामुळे म्हटलं गाजर बघू, गाजर होते चांगले. त्यानंतर जरा अजून पुढे गेल्यानंतर आम्हाला हा स्टीलच्या भांड्यांचा स्टॉल दिसला. खूप वेगवेगळ्या साईजमध्ये भांडी होती आणि खूप छान क्वालिटी होती. मी जी कढई घेतली 350 रुपयाची कढई होती. ती कढई वजनाला सुद्धा खूप चांगली होती, नॉनस्टिकवाली सुद्धा होती. आणि आजकाल स्टीलच्या भांड्यांचा तर ट्रेंड चालू आहे, त्यामुळे ती स्टीलची भांडी बघितली, खूप छान होती. आणि क्वालिटी पण चांगली होती, जड होती ती कढई. 350 रुपयाला, साईजनुसार 250-350 अशी होती. तिथून पुढे गेल्यानंतर जरा
हे स्टेशनचा पूर्ण एरिया आहे, तिथे वेगवेगळे स्टॉल असतात. हे तुम्ही बघू शकता. हे स्वामी समर्थांचं जे मठ आहे त्याच्या आधीचा स्टॉल आहे आणि नंतर इथे भाज्यांचे हे होते. त्यानंतर हे स्वामी समर्थांचं मठ स्टेशन जवळच आहे. खूप छान असं मठ आहे. मठाच्या आतमध्ये जाऊन शूटिंग करणं अलाउड नसतं, त्यामुळे मी बाहेरूनच जेवढं शूटिंग करता येईल तेवढं केलं होतं. हे बघा स्वामींचं दर्शन. स्वामींचं दर्शन घेऊन जरा पुढे गेलो तर मग तिथे तुम्हाला दिसत असेल रुद्राक्ष कलेक्शन. आम्ही पहिलीसुद्धा इथे गेलो होतो. डोंबिवलीला आलात तुम्ही तर नक्की इथे व्हिजिट द्या. खूप छान आहे. घरगुती वस्तू किंवा मुलांच्या स्टेशनरीचे आयटम्स, प्लास्टिकच्या वेगवेगळ्या वस्तू, स्टीलची भांडी वगैरे खूप रिजनेबल रेटमध्ये असतात. 10-15 रुपयापासून स्टार्टिंग असते आणि छान असतात. आता हळदी कुंकवासाठी आपल्याला गिफ्ट द्यायला वेगवेगळे ऑप्शन्स हवे असतात, छोट्या प्लेट्स किंवा डबे वगैरे. हे रिजनेबल रेटमध्ये आणि छान क्वालिटीचे असे असतात. मुलांच्या स्टेशनरीचे आयटम जे असतात म्हणजे कलर्स असतील वेगवेगळ्या कंपनीचे वगैरे किंवा वेगवेगळे पेन्सिल्स हे ते वगैरे छान असतात. म्हणजे क्वालिटी वाईज मी मोस्ट ऑफ द प्रोडक्ट बघितले, सगळ्या प्रोडक्टची क्वालिटी मला खूप आवडली. ह्या वेगवेगळ्या शेपमधल्या साईजमधल्या बरण्या आपल्याला हळदी कुंकवाला द्यायला वाण म्हणून आपण ऑप्शन शोधतच असतो. तेव्हा तुम्ही नेक्स्ट टाईम जेव्हा हळदी कुंकवाचा विचार करत असाल काय घेऊ वाण, तर मग तुम्ही इथे येऊन नक्की व्हिजिट द्या. तुम्हाला खूप आवडेल आणि होलसेलच्या रेटमध्ये अजून तुम्हाला डिस्काउंटसुद्धा मिळेल. हे स्टोरेजचे डबे मोठमोठ्या साईजमधले. आणि हा जो डब्बा आहे जो मी हातात घेतला, आपण ज्वेलरी ऑर्गनायझर म्हणून यूज करू शकतो. ज्वेलरी आपण त्याच्यामध्ये ठेवू शकतो. त्याच्यात वेगवेगळे सेक्शन्स आहेत. कानातले वगैरे आपले इकडे तिकडे पडतात, इकडे तिकडे अस्ताव्यस्त असतात, त्याच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. अगदी 10 रुपयापासून वस्तूंची स्टार्टिंग होते. 10 रुपये, 15, 20, 30, 40 असे, म्हणजे अति महागसुद्धा नाही आहेत आणि घरात लागणाऱ्या सगळ्या वस्तू तुम्हाला एका ठिकाणी मिळतात. घरासाठी सुद्धा चांगला ऑप्शन आहे, प्लस हळदी कुंकवाला देण्यासाठी सुद्धा छान ऑप्शन आहे तुमच्याकडे. ऑइल डिस्पेन्सर्स, परत ह्या सेक्शनमध्ये सगळे मुलांसाठी डबे वगैरे आहेत, टिफिन्स आहेत. आपण लहान मुलांना असे फॅन्सी प्रोडक्टमध्ये असं छान डब्बा वगैरे दिला. फॅन्स त्यांना असतात की हे कार्टून आवडतं, ते कार्टून आवडतं, त्या कार्टूनचे वगैरे टिफिन्स दिले की मुलं आवडीने खातात सुद्धा. तर मग ते डबे आहेत. छोटे छोटे निरंजन जे आपण हळदी कुंकवाला पण देऊ शकतो, तसे छोटे छोटे निरंजन वगैरे पण होते. छान अशी बादली तिथे दिसली छोटी, जी रेस्टॉरंटमध्ये वगैरे सुद्धा यूज करतात. आपण घरी एखादी छान वेगळी डिश वगैरे बनवली तर सर्विंगसाठी आपण यूज करू शकतो. मुलांसाठी स्टेशनरीचे आयटम, आता हे रबर वगैरे असे छान वेगवेगळ्या टाईपमधले आहेत. आता हे स्टेन्सिल वगैरे आहेत किंवा त्यांना जॉमेट्री रिलेटेड काही वस्तू लागतील, कलर रिलेटेड किंवा काही असेल, कुठल्याही कंपनीचे कलर्स वगैरे, ब्रशेस, सगळ्या गोष्टी इथे आहेत. स्टीलची सुद्धा भांडी, डबे, ताटं, वाट्या वगैरे त्या सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत. झारे वगैरे. आणि ह्या सेक्शनमध्ये तर आपल्याला पोलपाट लाटणं वगैरे सुद्धा दिसेल. कढई वगैरे सुद्धा आहेत. आणि मी मोस्टली जे पण प्रोडक्ट बघितले त्या प्रोडक्टची क्वालिटी मला आवडली. छान जाड आहेत, म्हणजे असे हलके असे नाही दिसले. एखाद दुसरा असे असेल. स्टीलचे, जर्मनचे किंवा नॉनस्टिकवाले वगैरे कुकवेअर्सचं कलेक्शन इथे खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला साईज जी हवी त्या साईजमध्ये आणि वेगवेगळे क्वालिटीमध्ये सुद्धा मिळते. भांड्यांव्यतिरिक्त इथे डेकोरेटिव्ह वस्तूसुद्धा तुम्हाला मिळतील. छान छान शोपीस ठेवू शकतो किंवा शोपीसची नकली वगैरे झाडं जी असतात ती पण छान छान आहेत. आणि काचेच्या सेक्शनमध्ये छान वेगवेगळे मग्स मला खूप आवडले. छान वेगवेगळ्या टाईप्समध्ये असे छान कॉफी मग वगैरे होते.
छोट्या छोट्या वाट्या, प्लेट्स वगैरे पण आहेत इथे, तुम्ही बघू शकता. आपल्याला एखादी रेसिपी बनवायची, आपल्याला ज्यांना रेसिपी बनवायची वगैरे खूप आवड असते ना, त्यांच्यासाठी मस्त असे ऑप्शन्स आहेत इथे. आता हे आपण ते केळीच्या पानाचं जे नैवेद्याला वगैरे ताट यूज करतो ते छोट्या साईजमधलं सुद्धा होतं. ते आपण हळदी कुंकवाला वगैरे पण देऊ शकतो. छान ऑप्शन आहे तो पण एक. तिथे आम्हाला लहान मुलांच्या कपड्यांचा एक सेटसुद्धा मिळाला. म्हणजे हा गिफ्ट म्हणून खूप छान ऑप्शन आहे. म्हणजे बारसं असेल किंवा काही असेल तर आपण गिफ्ट म्हणून देऊ शकतो. छान असं पॅक केलेलं असं छान ऑप्शन आहे तिथे. आणि ह्या वेगवेगळ्या शेप्समधल्या आणि वेगवेगळ्या टाईपच्या पर्स आहेत. ही पर्स एक युनिक वाटली, छान होती. म्हणजे खणवाली पर्स होती. खणाचा पॅटर्न आजकाल ट्रेंडिंगला आहेच. आणि हे सॉफ्ट टॉईज आणि लहान मुलांच्या खेळण्यांचा वगैरे स्टॉल होता. सॉफ्ट टॉईज थोडे महाग वाटले मला, खूप व्हरायटी खेळणी किंवा त्यांना DIY काय काय करता येतील किंवा काय काय क्लेच्या वगैरे गोष्टी त्या सगळ्या इथे होत्या या स्टॉलवरती. इथे प्लॅस्टिकची भांडी जी असतात, म्हणजे आपण बादली वगैरे यूज करतो, ते सगळं होतं. कानातले वगैरे मी तर सजेस्ट करेन बाहेरून घ्या. बाहेर खूप छान मिळतात, स्वस्त असतात आणि चांगलेसुद्धा असतात. इथे क्वालिटी छान होती पण थोडे महाग वाटले मला. तिथे मग आमचं सगळं फिरून झालं. आम्ही थोडीफार शॉपिंग वगैरे केली आणि त्यानंतर पुढे गेलो. नाथब्रह्म इडली आम्हाला दिसली. आम्ही ह्या इडलीचं नाव वगैरे खूप ऐकलं होतं, तर म्हटलं जाऊन बघू आज काय एक्झॅक्ट कसं असतं. 10 रुपयात फक्त इडली असे ते लोक ॲड करतात. आम्ही म्हटलं बघू नक्की कसं असतं. मग त्यानंतर आमची नजर तिथे त्यांनी वरती प्राईस लावली तिथे पडली. 10 रुपयाला एक इडली. इडलीची नॉर्मल आपण घरी बनवतो त्यापेक्षा थोडीशी मोठी साईज असते, पण 10 रुपयाला एक इडली म्हणजे पटलं नाही मनाला. त्यामुळे मग म्हटलं की नकोच. मग आम्ही तिथून निघालो आणि खूप फिरून थकलो होतो. त्यामुळे म्हटलं थोडा ज्यूस वगैरे पिऊ. त्यानंतर आम्ही तिथून निघालो. स्टेशनचा पूर्ण रस्ता जो असतो, जे गावदेवी मंदिर आहे तिथपर्यंत हे स्टॉल्स असतात मंडे मार्केटचे. आपण जेवढं फिरू तेवढं कमी आहेत त्या मंडे मार्केटच्या स्टॉल्समध्ये. छान छान वेगवेगळ्या वस्तू असतात. म्हणजे एक्सेसरीजचे स्टॉल्स असतात, काही कटपीसवालेसुद्धा स्टॉल्स असतात. आपण जे फॅब्रिक घेतो ते त्याचे स्टॉल्स असतात, कुर्ती वगैरे, परत आपल्या घरातल्या काही वस्तू त्या वगैरे. जेवढं फिरू तेवढं कमी आणि छान अशी व्हरायटी असते, तुम्हाला बघायला मिळेल खूप छान छान गोष्टी. जेवढं आता गावदेवी मंदिरापर्यंतचे स्टॉल असतात, स्टेशन टू गावदेवी मंदिर पूर्ण रस्त्यावर असतं ते. रिटर्न जाताना मग मला काही स्टॉल्स वगैरे दिसले, तसे मी शूटिंग वगैरे केली थोडीफार. मंडे मार्केटमध्ये ज्वेलरी वगैरे ज्या एक्सेसरीज असतात त्या खूप छान असतात आणि स्वस्त मिळतात. क्वालिटी वाईजसुद्धा चांगल्या असतात आणि स्वस्त मिळतात. अशा पद्धतीने आपलं मंडे मार्केट एक्सप्लोअर करून झाले. आमचं कामसुद्धा झालं आणि मंडे मार्केटसुद्धा झालं फिरून. तुम्हाला जर का व्हिडिओ आवडत असतील, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. पुन्हा भेटू नवीन दिवशी नवीन व्हिडिओ सहित. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. बाय बाय.